हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आम्ही आलो आहोत उपवनला अवनीचं फोटोशूट करण्यासाठी. शिवजयंतीचं लास्ट इयर पण इथेच केलेलं, कारण थोडं घाई होती, लोकेशन कळत नव्हतं, त्याच्यामुळे मग इकडेच आलो. बाकीचे ते गार्डन बिर्डनला नव्हतं काढायचं त्यामुळे. आणि ही बघा तिचा लुक. आता इकडे मेघना आहे, जी आमच्या सलूनमध्ये जॉब करते. ती मेकअप करणार आहे अवनीचा. ती पण मेकअप आर्टिस्ट आहे, खूप छान मेकअप करते. ह्याच्या आधी पण तिने अवनीचे खूप वेळा मेकअप केलेले आहेत आणि ती छान करते मेकअप. आणि ती घरीच आली होती, कारण सगळं सामान घरीच होतं आमचं. मग तिला म्हटलं आम्ही घरीच ये, आणि मग ती मेकअप करते इकडे अवनीचा. आणि माझी गडबड चालू आहे सगळं आवरावर करायची, पण काही टाईमच भेटत नव्हता. सारखं सारखं तिला काही ना काही लागत होतं, त्याच्यामुळे द्यावं लागत होतं. आणि लोकेशन तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहिती पडेलच लोकेशन कोणतं आहे. ॲक्च्युली मला खूप छान करायचं होतं, बट ठीक आहे, जेवढं केलं ते छानच आहे असंच मी नक्की म्हणेन, कारण खरंच छान आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेलच. आणि आता हे सगळं तिचं जास्त मेकअप नव्हता, तिला मला थोडा हेवी हवा होता, बट नंतर म्हटलं की जाऊन दे, जसं करता येईल तसं कर. कारण का तिच्याकडचे प्रोडक्ट ती आणायला विसरली होती, म्हणजे माझ्याकडे होते. आम्ही जो मेकअप किट आमची आहे, ह्याची मेकअप किटची पण आमची व्हिडिओ आहे. जो कोणी बघितली नसेल तर प्लीज बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आमच्याकडे कोणते मेकअप किट आहे आणि कोणत्या ब्रँडचे प्रोडक्ट आहेत ते. आणि सगळे चांगल्या ब्रँडचे प्रोडक्ट आहेत, त्याच्यामुळे तिला कोणतेही इन्फेक्शन होणार नाही, त्याची काळजी आम्ही घेतो. आम्ही आई वडील आहोत, आम्हाला माहिती आहे की मुलांना, म्हणजे मुलीला माझ्या काय द्यायला पाहिजे, नाही द्यायला पाहिजे. आणि हे काय आम्ही रोज रोज मेकअप नाही करत. जर कधी काही असेल फंक्शन तरच मेकअप असतो, नाहीतर अदरवाईज नाही कधी मेकअप वगैरे करत. तिला लिपस्टिक फार आवडते, तर ती कधी कधी लावते. लिपस्टिक पण आमची चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या ब्रँडचीच आहे, असं नाही की कोणतीही लिपस्टिक तिला आम्ही लावतोय. पहिले नव्हती आमच्याकडे, बट नंतर आम्ही घेतली, कारण तिला तिच्यासाठी आम्हाला लागणारच होती ती. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, घ्यावी तर लागणारच आहे, मग घेतली आम्ही. आणि शिवजयंतीचे फोटोशूट आहे हा. याच्या आधी नवरात्राचा पण फोटोशूट केला होता, तेव्हा पण थोडीफार सिमिलर साडी होती, कारण रेडीमेड साड्या ह्याच कलर आणि अशाच टाईपमध्ये असतात. आणि दुसरी नऊवारी नेसवायची म्हणजे नेसवायला कोण नव्हतं, मग त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, आई ती जी साडी आहे तीच ठीक आहे. आणि थोडंसं त्या नॉलेज अवनीला पण आहे मेकअपचं वगैरे. आणि इकडे आता बघा कसं फोटोशूट चालू आहे. उपवन साईडलाच आम्ही फोटोशूट केलं होतं. हे उपवन आहे ठाण्यामध्ये, खूप जणांनी बघितलं सुद्धा असेल हे उपवन. जे ठाण्यात राहतात त्यांना माहिती सुद्धा असेल. आणि हा जो फोटोग्राफर आहे याचं नाव अभि आहे, आणि तो आता फोटो काढतोय, आणि त्यांनी आता एडिटिंग करून तो मला संध्याकाळपर्यंत, म्हणजे संडेच्या संध्याकाळपर्यंत देणार आहे. वातावरण पण इतकं सुंदर होतं, आणि दुपारी गेलेलं त्याच्यामुळे गरम खूप होतं, तर गरम पण होतं आणि ऊन पण खूप होतं. बट तरी पण काय करणार, आम्हाला करायचंच होतं काही करून, मग केलं आम्ही फोटोशूट. अवनीला वैताग आला का नुसती करते. आता आमचं पॅकअप झालेलं आहे, आणि आता आम्ही घरी चाललोय. खूप सारे व्हिडिओज, खूप सारे फोटोज काढले, सो ते मी उद्यापासून पोस्ट करेन, तर ते नक्की तुम्ही बघा. आणि प्लीज जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब आणि फॉलो इंस्टावरती नक्की करा. आता ही खूप थकलेली आहे, मॅडम आमची खूप थकली आहे, भूक लागली तिला. आणि इथे खूप सारे फोटोशूट होत आहेत, शिवजयंतीचेच आहेत, भरपूर सारी लोक फोटोशूट करायला चालेल. सो आता मी घरी आलेलो आहोत फोटोशूट करून. अवनीचा तर अवतार बघा, सगळं घर आणि घर एवढा पसारा. घरी कधी येते? दमली आहे ती, कारण आम्ही स्वतःच दोघं पण दमलो आम्ही. म्हणजे आम्ही दोघं पण गेलो, अक्षय आणि मी दोघं पण होतो. आणि ती पण आता दमली. मेकअप आता अर्धा काढलाय, म्हणजे ऑलमोस्ट काढलाय, पण तो काजळ अजून केलं नाही. काजळ आमचं ब्रँडेड जात नाही ना, आणि वॉटरप्रूफ काजळ आहे आमचं. जस्ट जोकी. बोलत होती हां फोटोशूट खूप छान झालं. ॲक्च्युली कुठेतरी लांब चांगल्या ठिकाणी करायचं होतं,
पण कसं झालं ना की थोडंसं प्रॉब्लेम असतो काय काय गोष्टींचा. ते तर सगळ्या गोष्टी आपण शेअर करून पब्लिसिटी करून सांगू नाही शकत, पण थोडासा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मग राहून गेलं ते. ॲक्च्युली 8 दिवसापूर्वीचं केलं असं तर लोकेशन पण आम्हीच व्यवस्थित दुसरं करणार केलं होतं ना, ते नवीनच पोलशेतला झालं होतं. पण तिथे ना व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीसाठी ना परमिशन हवी होती, काढायची होती. जर कॅमेराने आपण फोटोशूट करतोय तर मोबाईल थ्रू करू शकतो. मला तिकडे कोणाकडे परमिशन काढायची, काय काढायचं ते सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. मग म्हटलं की जाऊ दे, आपल्याला माहिती नाही, उगाच ते जाऊन एवढा लांब आणि जर नाही करायला भेटलं तर एवढा टाईम वेस्ट, परत एवढा लांब जाणार, मग ते करणारं नाही भेटणार, पुन्हा मग तिकडेच येणार, ते मग आम्हाला नको हवं होतं. मग आम्ही म्हटलं जाऊ दे, तर इथे जवळपास कुठे तर ओपन होतं. सगळी अरेंजमेंट मी काल केली ऐन वेळेला, कारण काहीच अरेंजमेंट नव्हती. सगळं मी काल डिसाईड केलं आणि पॉसिबल झालं. मला वाटलं यावरती फोटोशूट नाही होणार, मी पूर्णपणे होप सोडून दिलेले, पण देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने झालं फोटोशूट. म्हणजे आम्ही आता 3रं वर्ष आहे, आम्ही दरवर्षी 2022 पासून आम्ही फोटोशूट करतोय शिवजयंतीचं. सो आतापर्यंत आम्ही 3 केलेले आहेत फोटोशूट. आता हा 3रं वर्ष फोटोशूटचं झालं आमचं आणि खूप छान सुंदररित्या फोटोशूट झालेलं आणि फोटो पण खूप छान आले. तर ते मी आज नाही पोस्ट करणार, उद्यापासून पोस्ट करायला, ते एडिटिंग करून तो मला देणार आहे फोटोग्राफर, मग ते उद्यापासून मी पोस्ट करेन. सो प्लीज ते व्हिडिओज फोटोज नक्की बघा आणि प्लीज सगळ्यांना जर ते फोटोज व्हिडिओज आवडत असेल तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब प्लीज नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे आणि आम्हाला पुढे जायचं आहे. मग स्टार प्रवाह जे बघतात त्यांनी कमेंट करा की आता 2 सिरियल नवीन येणार आहे, त्याचं नाव काय. किती फनी आहेस ग काही पण. आम्ही बाबा स्टार प्रवाहच बघतो की नाही. सो आता आणि कमेंट मध्ये असं द्या, आय लव्ह यू स्टार प्रवाह असं लिहा. आणि आता आणि कोणती नवीन आणि कोणती 2 नवीन सिरियल येतात ते टॅग करा काय. हा दुखायला लागला आता फोन येतो. आणि अजून काय आता, आणि घरी आल्याच्या नंतर म्हणजे जवळजवळ 1 वाजल्यापासून जो मेकअप चालू होता तो 3:30 वाजेपर्यंत मेकअपच चालू होता. तर तिचा आयब्रोचा थोडा म्हणजे एक डार्क एक लाईट होत होता, ते व्यवस्थित प्रॉपर येत नव्हतं, पण झालं. तर तिने केलं व्यवस्थित सगळं मॅनेज. आणि मग एवढा वेळ गेला केस वगैरे सगळं विंचरेपर्यंत सगळं आवरेपर्यंत, आणि खूप पसारा होता. पहिल्या आली, सगळ्यांना चहा, हिला मॅगी खायची होती, मग दोघांनी आम्ही चहा वगैरे पिला, पटापट सगळं आवरलं. आता पूर्ण घर आवरायचं आहे, कारण सगळं मेकअपचं सामान सगळं घरामध्ये अख्खं पसरून ठेवलं होतं. मग ते आल्याला सगळं पहिले उचललं, भांडी पूर्णपणे घासायची, बेसिन, परत ओटा सगळं क्लीन करायचं आहे. आणि फोटोचं एडिटिंग वगैरे पण मला, व्हिडिओची एडिटिंग मला करायची आहे. सो आता एवढंच बोलते, खूप झालं बोलून. किती मिनिटं झाली सांगू. 03 असं आणि 04 फटाफट बोलून झालं माझं. आणि आता हा ब्लॉग आता मी इथेच संपवते. फोटोशूटचं थोडंसं व्हिडिओज काढलेले, जास्त नाही काढलेला आहे व्हिडिओ. आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. फोटोशूटचा ब्लॉग नक्की बघा, जास्त मोठा नाही आहे, कारण ते व्हिडिओ फोटो काढण्यामध्येच आम्ही बिझी होतो, त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त म्हणजे कॅप्चर नाही करता आली. उपवनलाच काढलेला आहे प्लेस. भरपूर जण तिकडे होते ह्यावेळेस सुद्धा. आम्ही गेल्यानंतर जास्त जण यायला लागले. आमचं शूट झालं, आम्ही जस्ट निघायला लागलो तेव्हा सगळेजण यायला लागले आणि सगळ्यांचं छान झालं फोटोशूट तिकडे. आम्ही काय येण्यासारखं करते. सो आता हा व्हिडिओ मी आता हा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आता अवनी अवनी तर क्लासला चालली आहे, डान्स क्लासला. मी जरी दमली होती पण डान्स क्लासला जायचं जरुरी आहे, कारण ते सर ओरडतात नाही गेलं तर. असं तर तिला तर अक्षय सोडेल डान्स क्लासला. नको ना अवनी, काय वेड्यासारखं करतेस ग, पागल नुसती. सो भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. श्री स्वामी समर्थ. लाईक शेअर सबस्क्राईब.